आजूबाजूला एकदम काळे काळे ढग आलेले आहेत. एकदम मस्त एकदम पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर या पावसाच्या वातावरणामध्ये तुम्हाला पूल बघण्यामध्ये म्हणजे खूप भारी वाटेल. पावसाचं वातावरण पण आता ढग वगैरे भरले आणि समोर एक मस्त व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतोय. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. विघ्नेश या यूट्यूब चॅनलवरती मी विघ्नेश सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आलो आहे बदलापूरला. तर मित्रांनो, मी बदलापूरमधील निर्भा कॉटेजला आलो आहोत. खूप सुंदर रिसॉर्ट आहे हा. तर तुम्हाला मी हा रिसॉर्ट संपूर्ण दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपल्यासोबत आता आहे नाना आता. तर काय बोलशील नाना आता? मस्त असं वातावरण झालेलं आहे. पूल पण म्हणजे पूलमध्ये फक्त आम्हीच आहे. सकाळ पण एकदम मस्त झाली. पूलच्या मागे जे धबधबा वगैरे तिकडे जाऊन आलो. पुढे पूलचं दाखवलंच एरिया. हां पूल नाही, पूल दाखवायचा बाकी, अजूनपर्यंत रिसेप्शन दाखवते म्हणजे. हां, पूल बघा आणि मजा घ्या, व्हिडिओचा आनंद घ्या. भावेश काय बोलशील? एक नंबर विला मित्रांनो, एकदम तुम्ही बघू शकता एकदम आजूबाजूला एकदम काळे काळे ढग आलेले आहेत. एकदम मस्त एकदम पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर या पावसाच्या वातावरणामध्ये तुम्हाला पूल बघण्यामध्ये म्हणजे खूप भारी वाटेल. तर त्या अगोदर आपण आता टी ब्रेक घेणार आहोत. तर आता आपण चाललो आहोत टी ब्रेक. तर मी आपल्याला आता कॅन्टीन दाखवणार आहोत. तर इकडे तुम्ही बघू शकता, इकडे किड्स प्ले एरिया पण आहे लहान पोरांना खेळण्यासाठी. बघा, आता आपण चाललो आहोत नाश्त्याला. तर नाश्त्यामध्ये खूप काही असं मेनू असणार आहे. तर मला पण नाही माहिती, तर आपण तिकडे जाऊन बघू. तर बघा, इंग्लिश कोंबडा कुठे गेला नाश्ता रेडी झालेला आहे. मिसल पाव आहे, ब्रेड बटर आहे, मिसळ पाव आहे आणि ब्रेड बटर आहे. आणि हे काय बुर्जी पण आहे. बुर्जी नाही, आणि बुर्जी. येस येस. नाश्त्याला त्यामुळे व्हिडिओ करा. वारा सुटला, वारा सुटलाय, थंडी वाजते खूप जास्त. आम्ही सगळे वले आहोत. All this time I've been holding on so tight, 'cause all that I do was easy to you. आपण आता आलो आहोत निर्भा कॉटेजच्या एंट्रन्सला. तर तुम्ही आजूबाजूचं वातावरण पाहू शकता. एकदम ढगाळ वातावरण झालेलं आहे आजूबाजूला. But you समोर जो तुम्ही विलो पाहत आहात त्यामध्ये आमचा स्टे आहे. something to do. तर तुम्ही पाहू शकता की हलका हलका पाऊस पण सुरू झालेला आहे. आणि लेफ्ट साईडला बघा, तुम्ही पाहू शकता रिसेप्शन आहे. तर आपण आता आज जाणार आहोत. I'm still stuck inside. तर रिसेप्शन एरियामध्ये आपल्याला 3 इंडोर गेम पाहायला मिळत आहेत. तर बघा, टेबल टेनिस पण आहे या ठिकाणी. सो हा पहिलावाला गेम आहे. पण दुसरावाला गेम आहे. हा तिसरावाला, असे 3 प्रकारचे गेम इंडोर गेम आहेत रिसेप्शनला. तिथे खेळायला मस्त आहे, पण सीन काय होतं माहिती आहे, इकडे बॉल आहे ना बाउन्स होत नाही. क्रिकेट वगैरे खेळायला ठीक आहे, पण बॉल तर बाउन्स व्हायला पाहिजे. कारण की ही जी ग्रास आहे ना, खूप फली झालेली आहे. तर त्यामुळे बॉल बाउन्स होत नाही. आणि त्या साईडला गेलेलो आम्ही काल रात्री, मला दाखवतो पुढे मी. तर तिकडे एकदम स्लिपरी जमीन एकदम खूप जास्त. बेचारा घाबरला है. इसको छोड़ देना ही बेहतर होगा. ऐसे बीहड़ों में अगर कुछ ना मिले तो ये खा के भी हम अपना गुजारा कर सकते खाने हैं. लायक है. इसमें थोड़ा बहुत घोष्ट का प्रोटीन रह सकता है, तो हम इसे खा सकते हैं. सकाळी एकदम व्यवस्थित झाली. पावसाचं वातावरण पण आता ढग वगैरे भरले आणि समोर एक मस्त व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतोय. तर इथं असा कायचा बसण्यासाठी हे केलेलं आहे. आणि समोरच पूल पाहू शकता तुम्ही.
तर काल रात्री आम्ही या ठिकाणी डान्स करत होतो, तर काही DJ वगैरे आहे, तर तुम्हाला ते पण दाखवणार आहे मी व्हिडिओमध्ये, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. काल रात्री सीनमध्ये काय आलेला, हा जो पॅसेज आहे ना, हा खूप स्लिपरी होता एकदम, त्यामुळे असं टाय मारणं खूप सोपं होत होता. हवा खूप जास्त येते, म्हणजे हव्यामुळे असं म्हणतात ना, व्ह्यू पूल तयार झालेले आहे ठिकाणी एक प्रकारे बघायला गेलं तर. हाय गाईस, कशा तुम्ही? तर रीलची तयारी चालू आहे, रील शूट करतो आता आम्ही, तर माझ्या इंस्टाग्रामला की तुम्ही रील बघायला विसरू नका. आमचा हा निर्वाकोटाचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स हा खूप छान होता आणि इकडचा ॲटमॉस्फिअर पण खूप जबरदस्त आहे आणि खूप पीसफुल आहे इकडचा ॲटमॉस्फिअर. वन डे ट्रिपसाठी ओव्हरऑल हा बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी. तर हा वाला व्हिडिओ आता मी इकडेच एंड करतो, बाकी भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय.